सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमो महादेश, अलख निरंजन, गुरु गोरक्षनाथ महाराज की जय, गुरु बडवा मच्छिंद्रनाथ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत वंदना श्री गुरुदेव दत्त. आपण मार्गदर्शन बघणार आहोत दत्त अनघा लक्ष्मी व्रताचं. तर एक ताई आहेत सेवेकरी, त्यांनी विचारलं होतं दत्त अनघा लक्ष्मी याचं व्रत कसं करायचं, त्याचे नियम काय आहेत, त्याची मांडणी कशी करायची, याबद्दल आपण मार्गदर्शन माहिती देणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे, दत्त महाराजांचे नवनाथ पारायणाबद्दल माहिती, गुरुचैत्र पारायणाबद्दल माहिती, दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती, त्याच्यानंतर शंकर महाराजांबद्दल माहिती, शंकर गीतेबद्दल माहिती आपल्याला मिळेल. तर अवश्य सबस्क्राईब करावं. तर दत्त अनघा लक्ष्मी म्हणजे काय, पहिले हे समजून घ्या. आता दत्त महाराज जे आहेत त्यांचे बरेच अवतार आहेत. जसं की पहिला अवतार हा महाराजांचा पहिला अवतार आहे श्रीपाद शिवल्लभ. नंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूरला महाराज होते, म्हणजे अजूनही आहेत महाराज गाणगापूरमध्ये स्थायिक. त्याच्यानंतर निर्गुण पादुका स्वरूपात आहेत. त्याच्यानंतर नृसिंहवाडीमध्ये 12 वर्ष वास्तव्य होतं महाराजांचं. तर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, दत्त महाराज हा दुसरा अवतार. पुढचा अवतार आहे महाराजांचा पहिला अवतार ब्रह्मा विष्णू महेश. नंतर दत्त महाराजांचा पहिला अवतार जो आहे तो श्रीपाद शिवल्लभ. नंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराज, अशी ही गुरु परंपरा आहे. तर दत्त महाराजांचे असे बरेच अवतार आहेत. त्यामधला एक अवतार म्हणजे अनघ अवतार. अनघा दत्त, अनघा दत्त म्हणजे आता अनघा म्हणजे अनघ. अनघ म्हणजे सर्व अरिष्ट, सर्व दुःख, सर्व पाप, सर्व नाश जे काय असेल, दारिद्र्य, दुःख, पाप, वाईट गोष्टी, संकट, हे सगळं अनघ म्हणजे सगळं दूर लोटलं जातं. सगळं दूर लोटणं म्हणजे अनघ. त्याच्या नावात अनघ म्हणजे सगळं दूर लोटणं. अनघ ते दूर लोटलं जातं, सर्व दुःख, सगळ्याचा नायनाट, वाईट गोष्टींचा नायनाट. आणि दत्त अनघ लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे साक्षात लक्ष्मी ही दत्त महाराजांसोबत आहे. साक्षात लक्ष्मी. लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मी. माता लक्ष्मी म्हणजे आता तिच्याबरोबर जसं तुमचं अनघ म्हणजे सगळं दुःख, सगळी संकट, हळूहळू सगळी जे काही दारिद्र्य जे नष्ट होतं आणि लक्ष्मी तुमच्याबरोबर सोबत येते. तर तुमच्या मागे वैभव, लक्ष्मी, पैसा टिकणं, त्याच्यानंतर ऐश्वर्य, धनधान्य, आरोग्य, आयु, हे सगळं बरोबर येतं. तर ती लक्ष्मी आहे. तर म्हणून म्हटलेलं आहे दत्त महाराज म्हणजे दत्त अनघ लक्ष्मी. याचा अर्थच असा आहे की सगळं दत्त महाराज सोबत आहेत. अनघ म्हणजे ते सगळं नायनाट करतात आणि लक्ष्मीला आपल्या घरी आणतात. त्याच्यामुळे दत्त अनघ लक्ष्मी हे व्रत सगळ्यांनी केलं तरी काही हरकत नाही. ते व्रत कसं करायचं, तर त्याची मांडणी कशी करायची. आता हे व्रत फक्त अष्टमीला करतात. हे व्रत जे आहे ते फक्त तुमची जर दर महिन्याला जी अष्टमी येते, कृष्ण अष्टमी असेल किंवा जी दुर्गाष्टमी असेल, त्या अष्टमीलाच फक्त व्रत करायचं. कारण त्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे दत्त अनघ लक्ष्मी जे आहे ते अष्टमीलाच होतं. अनघ अष्टमी म्हणतो आपण त्याला. तर दत्त अनघ अष्टमी लक्ष्मी आपण म्हणतो, त्याला अनघ अष्टमी म्हणतात. तर अष्टमीलाच हे व्रत चालू करायचं. त्या व्रताची मांडणी कशी करायची, एक चौरंग घ्यायचा, त्याच्यानंतर त्याच्यावर ब्लाउज पीस टाकायचा. काळा ब्लाउज पीस सोडून पिवळा किंवा लाल किंवा केशरी या रंगाचं ब्लाउज पीस असेल तर ते ब्लाउज पीस घ्या. ते ब्लाउज पीस अंतरा. खाली पहिले चौरंगा पुसून घ्या. त्याच्या खाली पहिले फरशीवर स्वस्तिक काढा रांगोळीने. स्वस्तिकावर मस्तपैकी हळदी कुंकू व्हा. त्याच्यानंतर चौरंग ठेवा. चौरंग पुसून घ्या. चौरंगाला गोमूत्र, चारी बाजूनी गोमूत्राने शिंपडून घ्या. चौरंग खालची फरशी पण गोमूत्राने शिंपडून घ्या. आजूबाजूला गोमूत्र शिंपडलेलं पाहिजे. त्याच्यानंतर चौरंगावर ब्लाउज पीस टाकायचा. ब्लाउज पीसावर थोड्या अक्षता ठेवायच्या. अक्षता ठेवल्या की त्याच्यावर कलश मांडायचा. तर कलशामध्ये काय काय टाकायचं, कलश असतो आपल्याकडे तांब्याचा कलश. तर कलशावर स्वस्तिक काढायचं. स्वस्तिक काढलं की त्याला 5 बोटं लावायची. 5 बोटं लावली, हळदी कुंकानी रेषा काढल्या तरी चालतील. तर त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. पाणी टाकल्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे. त्याच्यानंतर 1 पैसा आणि 1 सुपारी असं टाकायचं. त्याच्यानंतर आंब्याची डहाळ असते बघा, आंब्याची पानं, ती आंब्याची पानं
5 पानं तरी लावायची, 5 पेक्षा जास्त लावली तरी चालतील. याला त्या तांब्याला 5 पानं लावली तरी चालतील. 5 पानं लावायची, त्याच्यामध्ये नारळ ठेवायचा, श्रीफळ. तर श्रीफळ सोललेला घ्यायचा नाही अजिबात, अख्खा श्रीफळ घ्यायचा, चांगला बघून भरजरीच श्रीफळ असेल तो घ्यायचा. त्याला अष्टगंध लावायचं किंवा कुंकू लावलं तरी चालेल आणि त्याला दत्त महाराज, लक्ष्मी, देवी हे समजून त्याची पूजा करायची. मग त्याला हळदी कुंकू व्हायचं, त्याच्यानंतर त्याला हार फुलं व्हायची आणि त्याच्यानंतर त्याच्या चौरंगाखाली एक आरास करा तांदळाची आणि त्याच्यावर तो कलश ठेवा. त्या कलशाला ही कलश पूजा झाली. आता कलशाची मांडणी झाल्यानंतर आजूबाजूला 5 फळं ठेवायची, थोडी फळं ठेवायची. तुम्हाला पानं लागतील, विड्याची पानं जी खातो त्याला बरेच जण काय म्हणतात, खाऊची पानं. तर विड्याची पानं जी असतात ती विड्याची पानं लागतील, हळकुंड लागेल आणि बदाम लागतील, खारीक बदाम या गोष्टी लागतील. तर 1 2 3 4 5 6 7 तुम्हाला पानं लागतील, विड्याची पानं. 10 पानं आणून ठेवा. त्याच्यामध्ये एका बाजूला, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला हे फळं ठेवायची आहेत. 2-2 पानं ठेवायची, त्यावर फळं ठेवायची. 5 फळं कुठलीही चालतील, हेच पाहिजे ते पाहिजे असं काही नाही, 5 फळं कुठली चालेल. साधी सोपी पूजा करायची. आपल्याला काही एकदम काय म्हणतात त्याला, असं भरपूर प्रमाणात असं चौरंग असा भरगच्च भरला पाहिजे असं आहे का, तसं करायचं नाही. त्याच्यानंतर कलशाच्या पाठीमागे स्वामी महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तोही चालेल, तर तो ठेवायचा. दत्त महाराजांचा, अनघा लक्ष्मी दत्तांचा फोटो असेल किंवा साधा नुसता दत्त महाराजांचा असेल किंवा नुसता स्वामी महाराजांचा जरी असला, कारण दत्त स्वरूप तेच आहेत, तरी तो असला तरी चालेल, काही हरकत नाही. तर त्याची पूजा करायची अष्टगंध लावून. महाराजांना कुंकू चालत नाही, लक्षात ठेवा, सगळ्यांनी लक्षात ठेवा. महाराज नरहरी आहेत, त्यामुळे नरसिंह बाण आहेत, महाराजांचं नाव नरसिंह बाण आहे, तर कुंकू महाराजांना अजिबात चालत नाही. तर कुंकू व्हायचं नाही, कुंकू लावायचं नाही महाराजांना, फक्त अष्टगंध लावायचं. त्याच्यानंतर अष्टगंध महाराजांची पूजा झाली, त्यानंतर कलश मांडा. कलश मांडल्यानंतर कलश मांडल्यानंतर दोन्ही बाजूला फळांसाठी पानं ठेवायची, 2 पानं इकडे, 2 पानं इकडे. त्याच्यानंतर त्याच्यावर फळं ठेवायची. फळं ठेवली, त्याच्यानंतर पुढच्या बाजूला थोडंसं 2-3 हे मांडायचे, पानं मांडायची. 2-2 पानं घ्यायची प्रत्येक वेळेला. एका पानावर सुपारी, त्याच्यानंतर हळकुंड, एका पानावर हळकुंड, सुपारी, त्याच्यानंतर खारीक खोबरं हे ठेवायचं. दुसऱ्या पानावर परत एखादी सुपारी, हळकुंड आणि खारीक खोबरं ठेवायचं. आणि एक कुलदेवी, एक कुलदैवत आहे आणि एक गणपती. गणपतीची पहिले उपासना करून घ्यायची, गणपतीची पहिले पूजा करायची, त्याला आवाहन करायचं. गणपतीला पहिले जी दुसरी बाजू आहे तुमच्या, आपला उजवा हात म्हणजे देवाचा डावा हात, तर देवाच्या डाव्या हाताला बरोबर आपल्या उजव्या हाताला पान ठेवायचं, 2 पानं ठेवायची विड्याची, त्याच्यावर थोड्या अक्षता व्हायच्या, त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. पहिले गणपतीची पूजा करून घ्यायची, पहिले आचमन करायचं. पळी भांड साहित्य एवढं लागेल: एक कलश, नारळ, विड्याची पानं, हळदी कुंकू, अष्टगंध, त्याच्यानंतर हार, फुलं, विड्याची पानं, एक 10-12 विड्याची पानं, सुपारी, 2-4 सुपाऱ्या, हळकुंड, 2-4 हळकुंड, त्याच्यानंतर 2-4 खारीक खोबरं, त्याच्यानंतर 2-4 हळकुंड झालं, सुपाऱ्या झाल्या आणि एखादा पैसा, एवढ्या गोष्टी लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला पळी भांड आणि त्यात पाणी, एवढ्या गोष्टी लागतील. नंतर 108 दुर्वा घ्यायच्या. त्याच्यानंतर पहिले गणपतीचं आवाहन करायचं, पहिले आचमन करून घ्यायचं, संकल्प सोडायचा. संकल्प कसा सोडायचा? ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायण नमः, गोविंदाय नमः, असा 3 वेळा म्हणून गोविंदाय नमःला पाणी सोडायचं. ओम केशवाय नमः पाणी प्यायचं 3 वेळा. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायण नमः, ओम गोविंदाय नमः करून दाखवतो. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम नारायण नमः, ओम गोविंदाय नमः म्हटल्यावर पाणी सोडून द्यायचं तामणामध्ये. पुन्हा 3ऱ्यांदा पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायण, ओम माधवाय नमः, ओम नारायण नमः, ओम गोविंदाय नमः पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. त्याच्यानंतर नंतर गणपतीची पूजा, ते झालं. नंतर गणपती पूजा थोड्या वेळाने करायची. त्याच्यानंतर तुम्हाला संकल्प सोडायचा आहे
हातामध्ये पाणी घ्यायचं, हातामध्ये एक फूल घ्यायचं, अक्षदा घ्यायच्या, थोडं हळदी कुंकू, अक्षदा थोड्या हळदी कुंकवाने भरलेल्या असल्या पाहिजेत किंचित. त्याच्यानंतर महाराजांना, दत्त महाराजांना विनंती करायची की आज जो वार आहे, आज अष्टमी आहे, तर माझं नाव असं असं आहे, माझं गोत्र असं आहे. गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्राचा उच्चार करा आणि काश्यप गोत्र म्हणा. त्याच्यानंतर असं असं नाव आहे, तर मी आज या कारणासाठी, अमुक अमुक करण्यासाठी, कोणासाठी किंवा कायसाठी, हे सगळं तुम्ही बोलायचं. अमुक अमुक कारण आहे, त्या कारणासाठी हा संकल्प करत आहे, दत्त अनगा लक्ष्मीचं व्रत करत आहे, तर माझ्याकडनं ही व्रताची पूजा निष्फळ होऊ देत. निष्फळ म्हणण्यापेक्षा निर्विघ्न पार पडू देत. मला शब्द आठवेना, माफ करा, शब्द आठवेना. निर्विघ्नपणे माझ्याकडनं करून घ्या असं महाराजांना म्हणायचं. ते पाणी सोडून द्यायचं तांबणामध्ये आणि पुन्हा आचमन करायचं तीनदा. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायण नमः, गोविंदाय नमः म्हणल्यावर पाणी सोडून द्यायचं. पुन्हा एकदा ओम केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, पाणी सोडून द्यायचं. पाणी प्यायचं. ओम केशवाय नमः, माधवाय नमः, नारायण नमः, गोविंदाय नमः म्हणल्यावर पाणी सोडून द्यायचं आणि महाराजांना नमस्कार करायचा. पोथी घ्यायची. अनगा दत्त लक्ष्मीचं जे व्रत आहे तुम्ही करणार आहात त्याची पोथी महाराजांसमोर ठेवायची. त्याची पंचोपचार पूजा करायची. गंध, अक्षदा, हळदी कुंकू, फूल वाहून, उदबत्ती, दीप ओवाळून त्याची पूजा करायची आणि नमस्कार करायचा. त्याच्यानंतर गणपतीची पूजा करायची. गणपतीला पंचामृताने स्नान घालायचं. त्याच्यानंतर ओम गणपती नमःचा 11 वेळा जप करायचा. 11 किंवा 108 वेळा जप करायचा. त्याच्यानंतर गणपती हातावर ओम नमस्ते गणपतये तमेव प्रत्यक्षं ततोमसि याने ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामदेव वः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रास्थिरंगैः सुष्ठुवास्मभिः वेशमदेव वैदन्दायुः ओम स्वस्ति न इंद्रो दृष्टवः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्त्र अरक्ष अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओम शांती शांती शांती. ही गणपती अथर्व शीर्षाची सुरुवात आहे. त्याच्यानंतर ओम नमस्ते गणपतये तमेव प्रत्यक्षं ततोमसि हे चालू होतं. तर या पद्धतीने तुम्ही गणपतीची आराधना करा, गणपतीचा अभिषेक करा. गणपतीचं स्थान जे आहे, आपण जी सुपारी ठेवणार आहोत गणपती म्हणून, मूर्ती असेल गणपती तरी चालेल, पण ती देवात असेल तर अजिबात हलवू नका. त्यासाठी फक्त सुपारी घ्या. जे वेगळं पान ठेवलेलं आहे 2 पानं, त्याच्यावर अक्षदा ठेवा, त्याला हळदी कुंकू वाहा, त्याच्यावर गणपतीची स्थापना करा, त्याला गंधाक्षदा फूल वाहा, त्याला दुर्वा वाहा. त्याच्यानंतर तुम्ही वाचनाला चालू करू शकता. मग तो दिवसभराचा तुम्हाला उपवास करायचा आहे. दत्त महाराजांचा नाम जप, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपादराजम शरणं प्रपद्ये, यातला कुठलाही तुम्ही जप हा महाराजांचा चालू ठेवू शकता. दिवसभर जप करायचा. नुसतं करायचं म्हणून करायचं नाही, त्याला काही अर्थ नाही. वाचताना मोठ्यांदी वाचायचं. ह्या प्रकारे हे तुम्ही इच्छित फलप्राप्तीसाठी तुम्हाला दत्त अनगा व्रत हे करू शकता. तर मार्गदर्शन ह्याचंच होतं की दत्त अनगा लक्ष्मी हे व्रत कसं करायचं, काय करायचं, यासाठी आज मार्गदर्शन होतं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करतो. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश अलख निरंजन. श्री स्वामी समर्थ.